शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी मात्र आक्रमक झालेला आहे। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी थेट धरणे आंदोलन केलं। धाराशिव जिल्ह्यातील 19 गावांमधील शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्गाच्या फटका बसणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांकडून शासनाच्या विरोधात फलकबाजी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा यापेक्षाही मोठं आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिलाय। महाराष्ट्र शासनाचा हा शक्तीपीठ महामार्ग तयार करण्यासाठी आटास काय म्हणून आहे? बरं, त्यांचा आटास असू द्या, परंतु यामध्ये महाराष्ट्रातील हजारो शेतकरी बेघर होणार आहेत। आज ह्या सुपीक शेताच्या ज्यावर या शेतकऱ्यांची पोरं उच्च शिक्षणाला आहेत, शिक्षण घेत आहेत, मुलं बाळ लग्नाचे आहेत, त्यांचा प्रपंच त्याच्यावर आहे, त्यावर बरेच समजा जोडधंदे अवलंबून आहेत। एवढी कुटुंब वाऱ्यावर आणून किंवा रस्त्यावर आणून महाराष्ट्र शासनाला शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून काय साध्य करायचे? मला तर वाटत नाही की हा महामार्ग शेतकऱ्यासाठी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।